जय शिवराय मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या रबीच्या अनुदानाच्या वाटपाच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आहे। मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून हेक्टरी 10,000 रुपये रबीचं अनुदान जाहीर करण्यात आलेलं होतं। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अनुदानाचं वाटप करण्यात आलेलं होतं, परंतु बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामधील शेतकरी अद्याप देखील अनुदानाच्या प्रतीक्षेत होते। मित्रांनो, याच्यामध्ये 22 जानेवारी पासून आपण पाहिलं होतं की काही शेतकऱ्यांना उर्वरित असलेलं अतिवृष्टीचं अनुदान वितरण व्हायला सुरुवात झालेली होती आणि याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान वितरित करण्यात आलं त्या शेतकऱ्यांचं रबीचं अनुदान बाकी होतं। मित्रांनो, राज्यातील 282 तालुके हे अंशतः आणि पूर्णतः बाधित असे जाहीर करण्यात आलेले आहेत। या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या या तालुक्यातील महसूल मंडळातील याचबरोबर सततच्या पावसामुळे आणि ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना हे रबीचं अनुदान मंजूर करण्यात आले होतं आणि याच पात्र असलेल्या आणि मंजूर असून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता अखेर हे रबीचं अनुदान वितरण व्हायला सुरू झालेलं आहे। एखाद्या शेतकऱ्याचं एखादं हेक्टर क्षेत्र जर बाधित दाखवलं असेल तर त्या शेतकऱ्याला हेक्टरी 10,000 रुपये या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई येणार आहे। एखाद्याचं शेतकऱ्याचं जर 50 आरत क्षेत्र बाधित दाखवलं असेल तर त्या शेतकऱ्याला 5,000 रुपये असे नुकसान येईल किंवा दाखवलेल्या बाधित क्षेत्राच्या प्रमाणानुसार त्या शेतकऱ्याला हे रबीचं अनुदान वितरित केलं जाणार आहे। आजपासून या अनुदानाच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे। अशा कुळ्यात लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे रबीचं अनुदान वितरित होईल। ज्यांना कोणाला हे अनुदान वितरित होईल मेसेज येतील त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।